राज्यात लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलनं मोठा विजय मिळवलाय। या पॅनलनं 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवत कारखान्यावर आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। दुसरीकडे सहकार बचाव पॅनलच्या वाट्याला केवळ एक जागा आली असून शरद पवारांच्या बळीराजा पॅनलला एकही जागा मिळाली नाहीये। या निवडणुकीसाठी 22 जूनला मतदान पार पडलं होतं। त्यानंतर जवळपास 35 तास चाललेल्या मतमोजणीत अजित पवारांचा नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवर राहिलाय। विरोधी गटातून केवळ सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हेच एकमेव विजयी उमेदवार ठरलेत। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची ठरली। अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलला चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलनं जोरदार टक्कर दिली। सांगवी गटातून चंद्रराव तावरे विजयी झाले असून विरोधी गटातील ते एकमेव उमेदवार आहेत। त्यांनी अजित पवारांच्या वीरेंद्र तावरे यांचा पराभव केलाय।